नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता काव्या पार्थला म्हणते, एवढंसं ते बाळ किडनॅप झालं आहे, आईवडिलांना काय वाटत असेल ना पार्थ? पार्थ म्हणतो, काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आणि बरं झालं, तुम्ही त्यांना ॲपल दिलं. त्यांचा ब्रेकफास्टही स्किप झाला होता. पण हो, आता तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट स्किप करू नका, असं म्हणत पार्थ स्वतःच्या हातानेच काव्याला खाऊ घालतो. आणि हे सगळं काही रम्या पाहत असते. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता रम्याचा चांगलाच चळफळाट होत असतो. तर आता काव्या पार्थला म्हणते, मी काय म्हणते पार्थ, आपल्याला एकांत मिळावा यासाठी बाहेर कुठे लाँग ड्राईव्हवर किंवा डेटवर जायची गरजच नाही. कारण आपण दोघं एकमेकांच्या समोरासमोर जरी बसलो ना, तरी आपल्याला तेवढंसं पुरेसं असतं. असं म्हणत आता काव्या आणि पार्थ हसू लागतात. दोघंही एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम करत असतात. आणि हे मात्र रम्याला अजिबातच आवडत नसतं. रम्या म्हणू लागते, काव्या, तुला जास्तच हसायला येतंय ना? हसून घे, पण काही वेळातच तुझं हसू कायमचं गायब होईल. असं म्हणत रागानेच रम्या पार्थने काव्याकडे पाहत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आणि जीवा दोन्हीही आनंद निवासला पोचलेले असतात. आता तिथे चित्राताई आणि त्यांच्या वहिनी म्हणजेच नयनाताई आलेल्या असतात. नयनाताई खूप रडत असतात. नंदिनी म्हणते, नयनाताई, तू शांत हो नयना. तू शांत झालीस तरच आपल्याला पुढचा मार्ग शोधता येईल. एक आई म्हणून तुला खंबीर व्हावं लागेल. तू पाणी पिऊन घे बरं. तर नयना म्हणू लागते, नाही, मला आता माझा मुलगा वेदांत हवाय. तर जीवा म्हणतो, ताई, तुम्ही प्लीज शांत तरी व्हा. नक्की काय घडलंय ते आम्हाला सांगा. पण नैना खूप रडत असते. तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर इकडे नंदिनी चित्राताईला म्हणते, सॉरी हा चित्राताई, तुमचे 21 फोन येऊन गेले आणि मी ते आत्ताच सकाळी बघितले. चित्राताई म्हणतात, काल हा एवढा मोठा प्रसंग घडला, त्यानंतर मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु असू देत, पण आता आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल. तर आता नैना मात्र खूप रडत असते. तर नंदिनी पुन्हा म्हणते, नैना, तू शांत हो बरं, आणि नक्की काय घडलंय, कसं घडलंय ते सगळं आम्हाला सांग. त्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही आहोत. तर जीवा म्हणतो, हो ना, अगदी शून्यापासून सगळं काही सांगायचं आहे, तरच आम्हाला कळेल की नक्की काय घडलं आहे. तर आता नैना सगळा प्रसंग सांगू लागते. नैना म्हणते, वेदांत माझा मुलगा 4 वर्षाचा आहे. तो ज्यावेळी जन्माला आला त्यानंतर माझ्या नवऱ्याकडे म्हणजे सँडीकडे चांगली नोकरी नव्हती. पण बाहेर देशातून त्याला नोकरीची ऑफर आली आणि म्हणून तो नोकरीसाठी निघून गेला. तरीसुद्धा त्या पगारात आमचं काहीच भागत नव्हतं. वाटत होतं की खरंच अजून पैशांची गरज आहे. मुलाला वाढवणं सोपं नाहीये, त्याचा खर्च कमी नाहीये, आणि म्हणूनच मी सुद्धा एक छोटीशी नोकरी करायला लागली. आता नोकरी करणार त्यावेळी तर. आता जीवा म्हणतो, मग तुम्ही कामावर जात असताना तुमच्या बाळाला म्हणजेच वेदांतलाही घेऊन जात होता का? तर नैनाताई म्हणतात की नाही, मी जात असताना वेदांतला पाळणाघरात ठेवायची. सकाळी त्याला पाळणाघरात ठेवायची आणि संध्याकाळी पिकअप करायची. नेहमीप्रमाणे कालसुद्धा मी वेदांतला संध्याकाळी पिकअप केलं. म्हटलं रोज मुलाला घरी घेऊनच जाते, तर थोडा वेळ मोकळ्या हवेत घेऊन जावं, म्हणून त्याला मी एका गार्डनमध्ये घेऊन गेले. वेदांत आणि मी गप्पा मारत होतो आणि त्याचवेळी तिथे एक वयस्कर बाई आल्या आणि त्या मला म्हणाल्यात की ताई, अगं थकला असाल ना, आमची एक बाजूलाच अत्तराची कंपनी आहे, तू अत्तर घेऊन तर बघ. पण नैना म्हणते की नाही, नको, मी लावतच नाही. तर त्या बाई आग्रह करत म्हणतात, अगं पोराला पाळणाघरात ठेवलं होतंस ना मग, आणि आता थकून आलीयस, जरा फुलांचा वास घेतल्यावर बरं वाटेल. अगं जरा अत्तराचा वास घेऊन तर बघ, तुला असं वाटेल की फुलांच्या बागेतच आहे. नैना नकार देत असते, परंतु त्या वयस्कर बाई आग्रह करू लागतात आणि त्यांच्या आग्रहाखातर नैना शेवटी म्हणते, बरं ठीक आहे, द्या बरं. आता त्या बाई नैनाच्या हेताला अत्तर लावतात आणि म्हणू लागतात, वास घ्या बरं. नैना वास घेते आणि म्हणू लागते, हो, खरंच खूप छान आहे, असं वाटतंय की फुलांच्या बागेतच आहे. तर आता त्या बाई नैनाला पुन्हा एकदा म्हणतात की पुन्हा एकदा वास घे. आता नैना त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि पुन्हा एकदा त्या अत्तराचा वास घेते. त्यावेळी मात्र नैना बेशुद्ध होते आणि त्याचवेळी त्या संधीचा फायदा घेत त्या बाई आता वेदांतला चॉकलेट खाऊ घालतात आणि त्यानंतर तिथून घेऊन जातात. तर आता जीवा त्यांना विचारतो, मग नैना, पुढे नक्की काय झालं? तर नैना म्हणू लागते, मी ज्यावेळी हळूहळू शुद्धीवर आले त्यावेळी बघितलं तर मी एका कोपऱ्यात कुठेतरी पडलेली होते आणि बघते तर माझा वेदांत आसपास कुठेच नव्हता. कुठे असेल माझा वेदांत? मला माझा मुलगा हवाय.
नंदिनी म्हणू लागते, नैना शांत हो, सगळं काही ठीक होईल. नैना म्हणू लागते, ती बाई जर आता माझ्या समोर आली ना तर मी तिचा जीवच घेईन. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता रम्याचा चांगलाच चळफळाट होत असतो. तर आता काव्या आपल्यासाठी कलिंगड कापत असते आणि हे सगळं काही रम्या पाहते आणि मुद्दामहून पुढे येत म्हणते, अरे वा, आज चक्क गाणं हुणगुणतीयस, आज तर मूड छान दिसतोय मॅडमचा, असं म्हणत मुद्दामहून ती काव्याचं कौतुक करत असते. रम्या पुढे काव्याला म्हणते, तुला खरं सांगू का, तुझ्याकडे बघून आज असं वाटतंय की तुझ्या डोक्यावर खूप मोठी काळजी होती, म्हणजे असं एक ओझं होतं की जे अचानक उतरल्यासारखं वाटतंय. किती फ्रेश वाटतेस तू आज. तर काव्या म्हणते की हो, डोक्यात थोडं कन्फ्युजन होतं, पण ताईशी बोलल्यानंतर कन्फ्युजन गेलं आहे. तर आता रम्या म्हणते, कन्फ्युजन? कसलं कन्फ्युजन? तर काव्या म्हणते, काही नाही ग, जनरलच होतं. तर रम्या म्हणते, अच्छा, पण घरातच शांतता वाटतेय, कोणीच दिसत नाहीये, कुठे गेलेत सर्वजण? तर आता काव्या म्हणते, हो, सर्वजण आपापल्या कामाला निघून गेलेत, फक्त मीच घरी आहे. आता मी सुद्धा थोड्या वेळाने अभ्यासाला बसणारच आहे, परंतु त्या अगोदर म्हटलं की कलिंगडचा ज्यूस पिऊन घ्यावा, कारण ताईने सांगितलं आहे की अभ्यासाला बसण्याअगोदर ज्यूस पिऊन घे. रम्या म्हणते, अगदी बरोबर, तुझ्या ताईला खूपच काळजी आहे तुझी. तर आता काव्या म्हणते, हो, माझ्या ताईला माझी खूप काळजी आहे आणि मला सुद्धा माझ्या ताईची काळजी आहे. मला माहीत आहे, माझी ताई माझ्यासाठी बेस्टच विचार करणार आहे आणि त्यामुळे ही काव्या शेवटी नंदिनी ताईचंच ऐकते. असं म्हणत काव्य आपलं मन मोकळं करत असते. रम्या मात्र या सगळ्याचा गैरफायदा घेत असते. आता रम्या म्हणू लागते, मी खरं तर माझ्या एका मैत्रिणीला खरी बोलवणार होते, पण राहू देत, उगाच तुला अभ्यासात डिस्टर्ब होईल, त्यामुळे राहू देत, नको. तर आता काव्या म्हणते, अगं असं काही नाहीये रम्या, अगं वेडी आहेस का, आपलं घर किती मोठं आहे, बोलव ना बिनधास्त. डिस्टर्ब वगैरे नको. तर काव्या म्हणू लागते, एक मिनिट, IAS होणार होती म्हणजे नक्की काय? रम्या म्हणू लागते, हां, म्हणजे तिला IAS व्हायचं होतं, पण आता तिच्या बोलण्यातून असं जाणवत नाहीये की ती IAS झालीये की नाही माहीत नाही मला. काव्या म्हणते, म्हणजे आणि का नाही झाली ती IAS? तर रम्या म्हणते, माहीत नाहीये अगं, आणि आम्ही तर भरपूर वर्षानंतर भेटणार आहोत, त्यामुळे मला सुद्धा माहीत नाही की नक्की काय प्रॉब्लेम झाला की ज्याच्यामुळे ती IAS होऊ शकली नाही. पण आज बोलताना कळेल की खरं कारण काय आहे. पण राहू देत, मी तिला घरी बोलावता नाही, मी तिला एखाद्या कॅफेमध्ये वगैरेच घेऊन जाते, उगाच तुला त्रास नको ना. तर काव्या म्हणते, रम्या असं काही नाहीये, तू अगोदर शांत हो आणि तू एक काम कर, तू तिला घरीच बोलव, मला कोणताही त्रास होणार नाही. त्यामुळे कॅफेमध्ये वगैरे भेटायची, तिला घेऊन जायची काहीच गरज नाहीये. आणि असंही मी 5 मिनिट तरी तिला भेटूच शकते, तेवढाच मला सुद्धा अभ्यासातून ब्रेक मिळेल. रम्या म्हणते, खरंच चालेल? काव्या म्हणते, हो चालेल. रम्या म्हणते, खरंच काव्या, तू खूप छान आहेस ग, खरंच क्यूट आहेस तू काव्या. काव्या म्हणते, हो का? रम्या म्हणते, हो, मी खरंच सांगते. चल, मी तिला पत्ता पाठवते आणि तिला घरी बोलावूनच घेते. काव्या म्हणते, बरं ठीक आहे. रम्या म्हणते, अगं तुला मी ज्यूस वगैरे बनवून देऊ का? काव्या म्हणते, नाही नको, मी बनवेन. असं म्हणत आता रम्या तिथून निघून जाते. पुन्हा एकदा रम्या रागानेच काव्याकडे पाहते. काव्याला मात्र काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे आनंद निवासमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, चित्राताई आता नैनाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु नैना मात्र खूप रडत असते. तर चित्राताई नंदिनीला म्हणतात, हे बघ नंदिनी, काल रात्रीचा मी FIR केला आहे, परंतु पोलीस शोधेपर्यंत मी शांत कशी बसू सांग ना. खूप लहान आहे का तिचं लेकरू, आणि म्हणूनच मी तुला सारखे फोन करत होते. आता नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी नैनाला शांत करते आणि म्हणू लागते, नैना, तू अगोदर शांत हो, सगळं काही ठीक होणार. हे बघ, पोलीस शोध घेतायत ना, मग वेदांत लवकरात लवकर आपल्याला भेटणार, तू एवढी काळजी नको करूस. तर जीवा म्हणू लागतो, किडनॅपिंग असतं तर समोरून एव्हाना पैशांसाठी फोन यायला हवा होता. तर नैना म्हणू लागते, फोन? तो तर आलाच नाहीये, आणि फोन आलाच नाही तर या विचाराने नैना घाबरून गेलेली असते. नंदिनी म्हणू लागते, तू काळजी करू नकोस, पोलीस शोध घेतच आहेत आणि मी आणि जीवासुद्धा आमच्या परीने नक्कीच प्रयत्न करू. आपला वेदांत आपल्याला नक्कीच मिळेल. नैना, तू काळजी करू नकोस, तुला खंबीर व्हावं लागेल. तर आता इथेच नंदिनी म्हणू लागते की आपण एक काम करूयात, वेदांतचा फोटो न्यूजपेपरला देऊया, सोशल मीडियावरही देऊया, आणि वेदांतला शोधण्यासाठी सगळीकडनंच नक्कीच मदत होईल. मला खात्री आहे की वेदांत लवकरात लवकर सापडेल. तर आता जीवा म्हणू लागतो, आणि वेदांत यशस्वी पाळणाघराच्या बाहेर किडनॅप झालाय, हे पण आता त्यामध्ये आपल्याला सांगावंच लागेल. तर त्यावेळी नैमा हात जोडत म्हणते, नाही, त्या लोकांनी अगोदरच मला ताकीद दिली आहे, वेदांत हा इथे हरवला नाहीये किंवा इथून किडनॅप झाला नाहीये, त्यामुळे याचा उल्लेखही करायचा नाही, असं म्हणतात. जीवा म्हणतो, बरं ठीक आहे.
तर नंदिनी म्हणू लागते, आपण फक्त वेदांत किडनॅप झाला एवढंच सांगूयात ना? तर त्यानंतर जीवा म्हणतो, आणि ती अत्तर विकणारी बाई, तिचासुद्धा आपण शोध घेऊया. कदाचित तिनेच वेदांतला भुंगीचं औषध दिलं असेल आणि तिथून किडनॅप केलं असेल. या सगळ्या गोष्टींचा जीवा आणि नंदिनी विचार करू लागतात. नंदिनी आता नैनाला म्हणते, नैना, मला एक सांग, तुला ती बाई, अत्तर विकणारी बाई, ही यशस्वी पाळणाघराच्या बाहेरच भेटली होती ना? तर नैना म्हणते की हो. तर आता नंदिनी म्हणू लागते, आपण एक काम करूया, जीवा त्या एरियात आसपास जाऊया, चौकशी करूया, आपल्याला तरी कळेल नक्की ती बाई आहे तरी कोण. असं म्हणत आता नंदिनी आणि जीवा त्या बाईचा शोध घेण्यासाठी आनंद निवासच्या बाहेर पडतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्याने तिच्या मैत्रिणीला घरी बोलवलेलं असतं. तिचं नाव असतं रश्मी. आता रश्मीला ती ज्यूस देते, तर रश्मी म्हणू लागते, बापरे, खरंच छान वाटलं हां, थँक्यू सो मच. घरात मुलांचं उरलं खाऊन खरंच खूप कंटाळा आला होता, की आज तू दिलेला ज्यूस पिऊन खरंच खूप बरं वाटलंय. तर आता रम्या हसू लागते आणि म्हणते, रश्मी, अगं केवढी फनी, आधी चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आहेस तू, जशी होतीस ना तशीच आहेस अजून. रश्मी म्हणते, तशी आहे म्हणून अजून जिवंत आहे, नाहीतर केव्हाच मेली असती. तर आता रम्या तिला म्हणू लागते, बरं, पण आता तुला जर थँक्स म्हणायचं असेल या ज्यूससाठी, तर मला नाही, तर आमच्या काव्याला म्हण. तर रश्मी म्हणते, ओ, काव्या म्हणजे भावी आहेस? तर त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी आलेली असते. तर रम्या म्हणते, काव्या, अगं ये, बस, अगं हीच माझी मैत्रीण रश्मी. तर आता काव्या रश्मीसोबत ओळख करते. तर त्यानंतर रश्मी म्हणते, काय मग, कसा चाललाय अभ्यास? काव्या म्हणते, मस्त, छान चाललाय अभ्यास. रश्मी आता अभ्यासाबद्दल बोलू लागते आणि तिचे फेवरेट सब्जेक्ट काव्याला सांगू लागते. आता काव्या तिचे फेवरेट सब्जेक्ट रश्मीला सांगताच रश्मी म्हणू लागते, ही वेगवेगळी 2 टोकं आहेत ना? तर काव्या म्हणते, नाही, तसं काही नाहीये, आपल्याला तसं वाटतं, परंतु हिस्ट्री हा सगळ्यात चांगला विषय आहे. मला असं नेहमी वाटतं की इतिहास हा नेहमी परत फिरून येतोच, बसतो, आट्टा घडतो, आणि म्हणूनच आपण त्याला करंट अफेअर्स म्हणतो. आता हे ऐकताच रम्या टाळ्या वाजवू लागते आणि काव्याचं कौतुक करते. आता रश्मीसुद्धा टाळ्या वाजवते आणि काव्याच्या बाजूला बसत म्हणते, काय सॉलिड आहे, नाही होणार तू IAS? होणार, तुझ्यातली चमक पाहता एवढं दिसून येते की तू IAS नक्की होणार. तर आता काव्या रश्मीला विचारते, पण तू का नाही IAS कम्प्लीट केलं? तुझं तू का नाही होऊ शकलीस IAS? तर त्यावेळी रश्मी आपल्या मनातील भावना काव्यासमोर मांडत म्हणते, केलं ना, ईशान आणि समर. तर आता काव्या म्हणते, काय, मला काही समजलं नाही. तर रश्मी म्हणते, माझी 2 मुलं, ईशान आणि समर, एकाचं वय वर्ष 4 आणि एकाचं वय वर्ष 2. खरं सांगू का काव्या, तुला सांगते, ईशान ज्यावेळी पोटात होता त्यावेळी मी ठरवलं होतं की मी IAS बनवून दाखवीनच. पण नंतर I कॅटेगरीला हे ऑप्शन असतातच पोरांचं. बोट मुठीत धरताना IASच्या स्वप्नांचा हात कधी सुटला काही कळालंच नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आणि नंदिनी आता त्या वयस्कर बाईंचा शोध घेत असतात आणि त्या आता वेदांचाही शोध घेत असतात. वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाला जीवा वेदांचा फोटो दाखवत, याला कुठे पाहिलेत का विचारत असतो. आता नंदिनीसुद्धा आसपासच्या मिळणाऱ्या सर्वांनाच आता वेदांचा फोटो दाखवत, याला कुठे पाहिलंय का असं विचारत असते. नंदिनी आणि जीवाचा शोध चालू असतो, परंतु कोणीच वेदांतला पाहिलेलं नसतं. प्रत्येकजण नकार देत असतात. नंदिनी आणि जीवा तरीसुद्धा आपले प्रयत्न सोडत नाहीत. ते सतत वेदांतला शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आता नंदिनी आणि जीवा पुन्हा एका जागेवर येतात. तर जीवा ते ऐकून काव्याला धक्काच बसतो. काव्या रश्मीला म्हणते, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे रश्मी, दोन्ही गोष्टी एकत्र जमूच शकत नाही का? तर रश्मी म्हणते, नाही, आपण कितीही प्रयत्न केले तरी दोन्ही गोष्टी एकत्र जुळून येऊच शकत नाही. आपण सुद्धा थकतोच ना गं काव्या, आपण सुद्धा माणसं आहोत, मशीन नाही आहोत. अगं मी तुला सांगू का, खूप मोठ्या इरीने ठरवलं होतं की पहाटे उठायचा आणि अभ्यास करायचा. मग अख्खी पहाट उलट्या करतच जायची, त्यामुळे पहाटे तर अभ्यास करणं शक्यच नव्हतं. मग ठरवलं रात्र जागवायची, पण काय औषधाने झोप यायची. मग ठरवलं फेऱ्या मारत मारत अभ्यास करायचा, तर काय 5व्या महिन्यापासूनच पाय सुचलेले असायचे आणि त्यामुळे शक्यच नाही व्हायचं. रम्या नाटक करत मध्येच म्हणते की अगं पण तू ईशानच्या जन्मानंतर पुन्हा ट्राय केलं नाहीस का? तर काव्या म्हणते, हो ना, ईशानचा जन्म झाला त्यानंतर तू पुन्हा ट्राय करायला हवं होतं रश्मी. रश्मी म्हणू लागते, कसं शक्य होईल सांग ना. रश्मी म्हणू लागते, अगं ट्राय ते काय कपडे ट्राय करणं इतकं सोपं आहे का? अगं तुला सांगते, मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आई लागतेच आणि नंतर मुलं मोठी होतात तेव्हासुद्धा त्यांना आईच लागते. इनफॅक्ट मला तरी असं वाटतंय की मुलांच्या आयुष्यात बायको येईपर्यंत त्यांना आईच लागते. आई डबा दे, आई कपडे दे, आई पोट दुखते, आई भूक लागलीये. तर आता रम्या म्हणू लागते, अगं शेवटी ते लहानच मूल आहे,
मग तुझ्याकडे नाही तर कोणाकडे जाणार नाही का? तर रश्मी रम्याला म्हणते, का बाबांकडे जाऊ शकत नाही का? बाबासुद्धा मुलांना घेऊ शकतात, ते सुद्धा मुलांना छान पद्धतीने सांभाळू शकतात. पण घेतात का ते? नाही, कारण आईने मुलांना सांभाळावं, कारण ती आईची जबाबदारी असते ना, असंच म्हटलं जातं. रश्मी पुढे म्हणते, आपल्याकडे ना आई पण असं ग्लॅमराईज केलं जातं. तर काव्या रश्मीला म्हणते, पण अगं आपल्या आईने केस की गं सगळं. माझ्या आईने तर 3-3 मुलींना लहानाचं मोठं केलं आहे, 3 मुलींना तिने वाढवलं आहे. तर आता रश्मी काव्याला म्हणते, काव्या सॉरी, पण मला एक सांग, तुझी आई IAS आहे का? तुला सांगते काव्या, हाऊसवाईफ ह्या ग्रेटच असतात, पण तुला सांगू का, हाऊसवाईफ होऊन मुलांना सांभाळणं आणि करिअरच्या वेगळ्या डिमांड या सगळ्या वेगळ्या गोष्टी असतात काव्या. अगं त्याच्यासाठी धडाडी लागते, जिद्द लागते, चिकाटी लागते, स्वतःला झोकून करिअर करावं लागतं. तेव्हा कुठे आपल्या करिअरची दिशा आपल्याला मिळत असते, तेव्हाच कुठेतरी आपलं करिअर होतं, नाहीतर फक्त आपली हाऊस होते. आता रम्या नाटक करत म्हणते, माहीत नाही का, पण मला असं वाटते की बाळ असताना सुद्धा आपल्याला करिअर करता येतं. काव्या म्हणते, हो अगदी खरं आहे. तर रश्मी म्हणू लागते, करता येतं ना, अगदी करता येतं. तुला सांगते 2-2 बाळं सांभाळून सुद्धा डॉक्टर, सर्जन होतात आणि तेवढं ते सांभाळतातही. कितीतरी बायका मुलांना मांडीवर घेऊन पुढचा अभ्यास करणाऱ्या असतात. तुला सांगू का, ईशानचा जन्म होण्याअगोदर जर मी IAS झाले असते तर मी ईशानला घेऊन पोस्टिंगसाठी कोठेही गेली असते. पण खरंच टायमिंग रम्या, अगं माझं टायमिंग चुकलं. आता हे ऐकून काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. आता रम्यासुद्धा यामध्ये सामील होते आणि म्हणू लागते, रश्मी खरंच मला सुद्धा वाईट वाटते ग तुझ्याबद्दल. तर काव्या रश्मीला प्रश्न करत म्हणते, पण तुमचा नवरा, तुमचे सासू सासरे सोबत होते ना? तर रश्मी म्हणते, होते ना, सर्वजण होते. सर्वजण आधी हेच म्हणाले की तू फक्त मुलाला जन्म दे, बाकी सर्व आम्ही सांभाळू. पण नंतर मात्र नाही राहत ग तो, तुझ्याशिवाय रडायला लागतो, तूच बघ त्याला. असंच चालू असायचं. असं करत सगळ्यांनी ईशानला शेवटी माझ्याकडे सोपवलं. माझ्या नवऱ्याने ईशानला दुसरी बहीण असावी म्हणून ब्रेक आणि त्यासाठीच आम्हाला माथेरानला फिरायला नेलं. आणि मग काय, माथेरानावर दुसरं बाळ येऊन पडलं. आता काय, आता एकाचा स्केटिंग क्लास तर दुसरा काय घसरगुंडीवर चढायला शिकतोय. त्यात एकाचा गिटारचा क्लास तर दुसरा काय फुलपाखरांच्या मागून पळतोय आणि मी त्यांच्या मागून त्यांच्या बॅगा घेऊन पळते. आता हे सर्व ऐकल्यानंतर काव्या रश्मीला म्हणते, अरे बापरे, म्हणजे या सगळ्यात तुझा स्वतःचा असा वेळ तुला? रश्मी काव्याला म्हणते, स्वतःसाठी वेळ? अगं हे सगळं सोडून नसते. तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? करंट अफेअर. अगं हे सगळं सोड, मला दिवसाच्या पेपरमधल्या हेडलाईन जरी वाचायला मिळाल्यात ना, तरी माझं नशीब समजेन मी. तर रम्या म्हणू लागते, आज बरं तू वेळ काढलास आमच्यासाठी. तर आता रश्मी म्हणते, अगं एक बर्थडे क्लाससाठी गेलाय आणि दुसरा गेलाय स्विमिंग क्लाससाठी, म्हणून कुठेतरी मला थोडासा वेळ मिळाला. तर रम्या म्हणू लागते, मी काय म्हणते, आपण आपल्या रूममध्ये बसून बोलूयात का, कारण उगाच तिला अभ्यासामध्ये डिस्टर्ब नको. तर आता रश्मी म्हणते, हो ना, मी सुद्धा काय बडबड करत बसले, सॉरी काव्या. आता रश्मी काव्याला म्हणते, काव्या तुला ऑल द बेस्ट. खरं सांगू का, तुझ्याच खूप स्पार्क आहे, तुला तुझं ते स्पार्क जपायला हवं, तुला तुझं करिअर सांभाळता आलं पाहिजे. काव्या मी तुला सांगते, सर्वजण तुला म्हणतील की करिअर नंतर होईल, परंतु काव्या एक गोष्ट लक्षात ठेव, बाळपण नंतर होईल. पण काव्या तुला जर करिअर करायचं असेल ना, तर स्वतःला झोकून करिअर करावं लागेल. माझ्यासारख्या करिअरमध्ये हरवलेल्या मुलगी तुझ्या रूपाने स्वतः एक नवीन करिअरची दिशा बघतील, एक नवीन करिअर घडवतील. आता काव्या या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी यांचा शोध चालूच असतो. तर जीवा नंदिनीला म्हणतो, असं वाटलं होतं की हे फुटेज पाहिल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, सगळ्या गोष्टी कळतील. तर नंदिनी म्हणू लागते, पण जीवा मला काहीतरी गडबड वाटते. मला सांगा, बरोबर संध्याकाळचं फुटेज गायब कसं झालं असणार? ज्यावेळी ती वयस्कर बाई नैनाला भेटली त्यावेळेचंच फुटेज गायब कसं होऊ शकतं? तर जीवा म्हणतो, हो ना, ते एंटर होत असताना दुसऱ्या फुटेजमध्ये दिसतंय, परंतु बाकीचं फुटेज अचानक कसं काय गायब होऊ शकतं? तर जीवा नंदिनीला म्हणतो, मला तरी असं वाटते की हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून केलं आहे, म्हणजे त्या वयस्कर बाईपर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी हे सगळं काही केलेलं कारस्थान असावं. तर नंदिनी जीवाला म्हणते, कोणास ठाऊक जीवा, परंतु जे दिसतंय तसं नसेलही, म्हणजे एखादी वयस्कर बाई एवढं मोठं प्लॅनिंग कसं काय करू शकते? पण मला तरी जीवा संशय आहे पक्का, ती बाई वयस्कर नाहीच आहे, तिने फक्त वयस्कर असण्याचं सोंग घेतलं असणार. आणि नंदिनीचा संशय अगदी खरा ठरतो. आता ती बाई ज्या ठिकाणी आलेली असते तेथे भरपूर साऱ्या अत्तरच्या बॉटल असतात आणि तिच्यासमोर भरपूर अशा लहान बाहुल्या सुद्धा असतात. आता त्या बाहुल्या ती हातात घेते आणि एकेका बाहुलीचा हात वगैरे काढून टाकत असते आणि राग व्यक्त करत असते. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, लहान मुलांचा जीव वाचवण्याची संधी आपल्यासमोर चालून आली आहे. आपण आता मिळून ह्या संधीचं सोनं करायचं आहे. आपण मिळून ही केस सोडवायची आहे. मला माहीत आहे या केसमध्ये गुंता जास्त असेल, परंतु तरीसुद्धा
आपण सोबत असल्यावर काय अवघड आहे. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, मी आहे तुझ्यासोबत चकाचक बाई, काळजी करू नकोस. आपण मिळून वेदांतला शोधूया आणि त्या बाईला पण. तर आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याला म्हणतो, आत्तापर्यंत तिने तुमचा वापर केलाय. आता तुम्ही तिला दाखवून द्या की काव्या कशी आहे आणि काय आहे. जुनी काव्या काय करू शकते हे तुम्हाला दाखवून द्यावंच लागेल. तर काव्या म्हणू लागते, नक्की नक्की दाखवेन, परंतु यासाठी मला माझ्या बोक्याची साथ हवी आहे. तर पार्थ काव्याला म्हणतो, मी तुमच्यासोबत कायम आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आणि जीवा यशस्वी पाळणाघरामध्ये आलेले असतात. तर त्या ताई नंदिनी आणि जीवाला म्हणू लागतात, तुमचं काम आहे मुलाला आईकडून घेणं आणि नंतर आई आली की तिच्या ताब्यात देणं. मग इथून बाहेर गेल्यानंतर ते मूल मरो किंवा ते काही करो, त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. तर नंदिनी त्यांना म्हणते, तुम्ही हे काय बोलताय. एक आई आपलं मोल झाली तुमच्याजवळ देत असते, त्यावेळी तिला किती वेदना होत असतील ना, हे फक्त त्या आईलाच माहीत आहे. असं म्हणत नंदिनी खूप चिडलेली असते. आता नंदिनी कशाप्रकारे या सत्याचा शोध घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.